मुंबईत मराठी आलीच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. विरोधकांचा भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. इतर राज्यात अशी विधानं करून भैयाजी जोशींनी सुखरूप येऊन दाखवावं, उद्धव ठाकरेंचं आव्हान. यामागे संघाचा छुपा अजेंडा असल्याचंही ठाकरेंचा आरोप. भैयाजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं, राज ठाकरेंचं थेट आव्हान. भाजप महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन जोशींचा निषेध नोंदवणार का, राज ठाकरे यांचा संतप्त सवाल. भाजप आमदार राम कदम यांच्याकडून भैयाजी जोशी यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न. जोशी बोलले त्यामागचा भाव समजून घ्यायला हवा, राम कदम यांची प्रतिक्रिया. भैयाजी जोशींनी मराठी भाषेचा अपमान केलेला नाही, मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी निवडणुकीत केमछो वरळी बॅनर लावणं मराठीचा अवमान नाही का, राणेंचा सवाल. सभागृहात आदित्य ठाकरेंचा मराठीच्या मुद्द्यावर राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न. महापालिका निवडणुका आल्या की ते असा प्रयत्न करतच असतात, आमदार अमित साटम यांचं वक्तव्य. मराठी भाषेची वल्गना कोण करत असेल तर ते चालणार नाही, भैयाजी जोशींच्या वक्तव्यावर भाई जगताप यांची प्रतिक्रिया. जोशींवर कारवाईची ही मागणी. यापुढे घाटकोपर, दहिसर, बोरिवलीत गुजराती भाषाच बोलली जाईल, मराठी केवळ दादरपुरतं मर्यादित राहील. जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका. भैयाजी जोशींनी मराठी माणसाला जागा केल्याबद्दल धन्यवाद, आव्हाडांचा टोला. विधानभवन परिसरात जितेंद्र आव्हाडांनी गुजराती बोलत दरेकरांना डिवचलं. आता मराठी बोलायचं नाही, केमछो बोलायचं, दरेकर दिसताच आव्हाडांनी डिवचलं. घाटकोपरमध्ये भैयाजी जोशी यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन. मराठीवरून केलेल्या वक्तव्याचा जोशींच्या प्रतिमेला जोडे मानून नोंदवला निषेध. वाल्मिक कराडची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीचा कोर्टामध्ये अर्ज. कराडची राज्यभरात कोट्यवधींची संपत्ती असल्याचे पुरावे माझाच्या हाती. देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंचा हात. याबाबत सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे असून धनंजय मुंडेंना सह आरोपी करा, मनोज जनांगेंची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळेची हत्या झाली असावी, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली भीती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सोलापूरच्या करमाळ्यात कडकडीत बंद. आमदार धनंजय मुंडेंना हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची सकल मराठा समाजाची मागणी. लातूरच्या अनंतपाळमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कडकडीत बंद. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, गावकऱ्यांची मागणी. जयकुमार गोरेंनी विनयभंगाचा आरोप करणारे संजय राऊत आणि रोहित पवारांवर केला हक्कभंग दाखल. एका युट्यूब वाहिनीवरही हक्कभंग दाखल. मंत्री जयकुमार गोरे निर्दोष सुटले नाहीयेत, गोरेंनी माफी मागितल्यामुळे केस मागे घेतली, तक्रारदार महिलेचा दावा. गोरेंनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. शनिवारी 8 मार्चला विधिमंडळ कामकाज नाही. या अगोदर 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्ताने बैठक घेण्याचा निर्णय झालेला, मात्र आज झालेल्या बैठकीत 8 मार्चला सभागृहाचं कामकाज न करण्याचा घेतला निर्णय. समिती वाटपावरून शिंदेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी. 4 ते 5 टर्म निवडून येऊन सुद्धा समितीवरच समाधान मानावं लागत असल्यानं आमदारांनी व्यक्त केली नाराजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.